सुरवर पूजित जित दानव कलभ स्वर वर लंबोदर दर हर हर कलभ नौमे श्री भगवन्तं गणपतिमति वरदं वरदन्ति मुखं सुमुखं सादर मे करदं विपदुदधौतं धौतमलं शमनं शमनं मितमपि ददतं हतपापी शमनम् चढ़ायो अच्छा गजमुख को लाल विराजे गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लाग कहूं पर को जय देव जय देव जय जय जी गणनाथ विद्या संदाता गण्य कुमार दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव से कोई शरणागत आवे संतति संपत्ति सब ही भरपूर पावे ऐसे तुम महाराज को अति भावे गोसावी गंधर गुण गावे जय देव जय देव जय जय की गणनाथ विद्या संदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव बृहन महाराष्ट्र मंडळाच्या 17व्या अधिवेशनात लॉस एंजलिस शहरात आपणा सर्वांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत। आज 3 जुलै 2015 आपण सगळे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो येऊन ठेपलेला आहे। आज अमेरिकेतल्या प्रांतातून आणि भारतातून मैलाचा प्रवास करून अनेक लोक इथे एकत्र आलेले आहेत। त्यांच्या उत्साहाला, त्यांच्या बांधिलकीला, त्यांच्या माय मराठीवरच्या आणि महाराष्ट्रावरच्या प्रेमाला त्रिवार सलाम। आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत अनेक रथी महारथी जन्माला आले। ह्या भूमीने एकीकडे रामदास, ज्ञानेश्वर, तुकाराम यासारखे संत जगाला दिले, तर एकीकडे कर्तव्यनिष्ठ कर्तबगार शिवाजी महाराज घडवले। भारताची घटना लिहिणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांना,
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशींना, थोर शास्त्रज्ञ जयंत नारळीकरांना, गान कोकिळा लता आणि आशांना, इतकंच नाही तर आपलं सर्वस्व म्हणजे चक्क घरदार पणाला लावून ज्यांनी चलित सिनेसृष्टी सर्वप्रथम भारतात आणली अशा दादासाहेब फाळक्यांना सुद्धा ह्याच मातीने घडवले. आज आपल्या महाराष्ट्राची लेकरं जगात सर्वत्र पसरलेली आहे. अनेक क्षेत्रात आघाडीवर आपलं मराठी रक्त सळसळतंय. तर आता पाहूया अशा ह्या आपल्या महाराष्ट्राची परंपरा.
असे ही रत्नगिराची मंगलची असे तुला बहुजार असे हिला दोन्ही जनाची वाट करूया चला हिचा बहुमान जी 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 करूया चला हिचा बहुमान जी 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 शिक्षणासाठी म्हणा किंवा धनप्राप्तीसाठी म्हणा, मराठी माणसांनी आपला मायदेश सोडला आणि तो परक्या देशात स्थायिक व्हायला लागला. दिवसेंदिवस अमेरिकेतली मराठी माणसांची संख्या वाढतच गेली. 10,000 मैलांवरती आपली मायभूमी सोडून आलेल्या मराठी माणसाला ह्या देशाने कवटाळलं सुद्धा. त्याची स्वप्नपूर्ती राधा मी आलो का? माफ करा मंडळी, जरा एक मिनिट. राधा माझी फ्लाईट लवकर आली एअर इंडियाची असून. किती अधिवेशन झालं अगं, म्हणून तर डायरेक्ट इकडे चालो. अगं परफेक्ट टायमिंग. ठीक आहे, आता स्टेजवरती आलाच आहेस तर प्रेक्षकांची ओळख करून दे. अगं तू कशाला, मीच करून देतो ना. बरं चल, ओळख करून दे. तर मंडळी, हा बाळ्या, काय हा बाळकृष्ण महादेव मंडलिक, माझा बालमित्र. हा नमस्कार नमस्कार. अरे तुम्ही मुख्यमंत्री सर नमस्कार. इकडे ये, मी ओळख करून देते ना तुझी. हा, सध्या मराठी रुपेरी पडद्यावरचा एक हरहुन्नरी आणि नवोदित दिग्दर्शक आहे. आघाडीचा कसला? हा इथे मराठी सिनेमा काढायला आलेले आहे, इकडचे कलाकार घेऊन. अगं आघाडीचा नसेल पण धडाडीचा तर नक्कीच आहे. तर मंडळी, फार वेळ न दवडता मी माझ्या मनातलं स्वप्न सरळ सरळ तुम्हाला सांगणार आहे. पाड्या, निवेदक तू आहेस की मी आहे? अगं तू पण ती माझ्या म्हणजे माझं अजून बोलणं संपलेलं नाहीये बाळ्या. हे बघ, हा कार्यक्रम इथे मला सुरळीत पार पाडायचा आहे.
तू इकडे येऊन आता गोंधळ घालू नकोस. अगं पण मला एक दोनच गोष्टी या लोकांना सांगायच्या आहेत. म्हणजे मला या इथल्या हॉलिवूडच्या कलाकारांना घेऊन एक मस्त मराठी सिनेमा बनवायचा आहे आणि म्हटलं हे टॅलेंट शोधायला बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनापेक्षा उत्तम संधी कधी मिळणार. राधा मला म्हणाली की इथे बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन आहे, अमेरिकेच्या कानाकोपऱ्यातून लोक येतील. तेव्हा म्हटलं आपण बाळ्या प्रत्येक गोष्टीला काळवेळ असते ना. मी तुला काय सांगितलं होतं? अगं राधा, चांगली गोष्ट ताबडतोब करावी. तू ऐक राधा, अगं सध्याच्या हिंदी सिनेमात बघ सगळं कसं वेस्टर्नाइज असतं. म्हणजे कपडे, गाड्या, वातावरण. अगं इंग्लंड आणि अमेरिकेशिवाय हिंदी सिनेमा निघतच नाही. मला मराठी सिनेमात हे सगळं दाखवायचं. अरे पण- हा, माझं बोलणं अजून संपलेलं नाही मिस राधा सखाराम यादव. तर मंडळी, माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपण मराठी सिनेमाला हॉलिवूडचा टच दिला तर अगं राधा बोल ना. तर अरे काय बोलू तर मला बोलायला देशील तर ना. इथे येऊन नुसता गोंधळ घालतोयस तू. बरं चल. आणि तुला जर इथे असाच गोंधळ घालायचा असेल तर मी पुढचं काहीही बोलणार नाही. बरं चल, आता आपली जुगलबंदी पुष्कळ झाली. हा. मग तुला इकडची मराठी कलाकारांची जुगलबंदी बघायची आहे हो. का? चल मी तुला दाखवते. इकडे टॅलेंट शोधायला आलेला आहेस ना. होय. चल मग चला.